सातपुडा पर्वतरांगेत मुसळधार पावसाची हजेरी। जोंधणखेडा धरण 100% भरल्यानं धबधबेही प्रवाहित। धरण क्षेत्रामध्ये पर्यटकांची गर्दी। हतनूर धरणातून तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरूच। 4 दरवाजे पूर्णपणे तर 2 दरवाजे 1 मीटरने उघडले। बीडच्या धारूर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे धुनकवड आणि चोरंबा नदीला पूर। बीडच्या शिरूर तालुक्यात मुसळधार पावसाचं थैमान। शिरूर पाथर्डी मार्ग वाहून गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा। गडचिरोलीतील आलापल्लीत तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन। 1351 तरुणांना मिळाला रोजगार। कोलकात्याच्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात डॉक्टरांचं आंदोलन। आरोपीवर कठोर कारवाईची मागणी। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आल्यानंतर अर्जांच्या संख्येत वाढ। गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसात 37,000 अर्ज जमा। केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे 300 जणांचा बळी। थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद। काश्मीरच्या बांदीपोरामध्ये छोटी अमरनाथ यात्रेला सुरुवात। यात्रेसाठी देशभरातून भाविकांची गर्दी। चीन आणि फिलिपाईन्स यांच्यातील तणाव पुन्हा वाढला। फिलिपाईन्सच्या जहाजानं चीनच्या जहाजाला धडक दिल्यानं तणावात वाढ।